मधुरा ऐक ना, बोला की. अगं आपल्या बहिणींसाठी डिनर स्पेशल काय आज? करते की. मस्त हा आहे ना, खूप दिवस टिकतो आवळा चुंदा. बघा काय कमाल चटपटीत दिसतो आणि तोंड लावण्यासाठी परफेक्ट चटपटीत प्रकार आहे. नमस्कार, मी मधुरा. मधुराज रेसिपी मराठीमध्ये तुम्हा सर्वांचं खूप 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 मनापासून स्वागत. हिवाळ्याचे दिवस सुरू आहेत. आवळा मुबलक प्रमाणात उपलब्ध आहे. तर आवळ्याचं लोणचं रेसिपी मी ऑलरेडी पोस्ट केली आहे. आवळा लोणचं बाय मधुराज रेसिपी सर्च करा, बघायला मिळेल. आणि यासोबत आवळ्याचे खूप सारे प्रकारही मोरावळा वगैरे पोस्ट केलेले आहेत. तर आज आपण 1 वर्ष टिकणारा आवळ्याचा छुंदा करणार आहोत. आंबट, गोड, चटपटीत आणि छानपैकी टिकतो. तर इथे पाणी घेतलेलं आहे. यामध्ये हा अर्धा किलो आवळा मी घेतलेला आहे. आवळा पाण्यामध्ये स्वच्छ करून घ्यायचा. यावर जर काही धूळ, माती, कचरा असेल तर ते पूर्ण असं स्वच्छ करून घ्यायचं. हवं तर 1 तासभर मिठाच्या पाण्यात आवळा भिजण्यासाठी, मुरण्यासाठी ठेवला तरी चालेलच. आता आवळा यावरचं पाणी ना पूर्ण काढून घ्यायचं. एकदम कोरडा करून घ्यायचा आवळा. आता कोरडा झाला की चाळणी घेतली तरी चालेल किंवा एखादी ताटली घेतली तरी चालेल. यावर हे आवळे ठेवून घ्यायचे. आता माझ्याकडे इथे स्टीमर आहे म्हणून मी स्टीमर वापरते. कढई, पातेल्यात पण हे आवळे तुम्ही छानपैकी वाफवून घेऊ शकता. कुकरमध्येही वाफवू शकता. फक्त कुकरची शिट्टी काढावी लागेल. हलकीशी वाफायला सुरुवात झाली आहे. ही आवळ्याची प्लेट ठेवायची, झाकण लावायचं आणि मध्यम आचेवर 15 ते 20 मिनिटं हे आवळे व्यवस्थित वाफवून घ्यायचे. चला, आवळा ना इथे छानपैकी 20 मिनिटं वाफवून घेतलेला आहे. आता बघूया. वा, तुम्ही बघू शका छान शिजला गेला. ऑलमोस्ट काही आवळे ओपन अप पण झालेले आहे. सुरी घालून बघायची. सुरी आतपर्यंत गेली याचा अर्थ आवळा छान आपला शिजलेला आहे. आता गॅस बंद करायचा आणि आवळे व्यवस्थित थंड करून घ्यायचे. आवळा हलका थंड झालेला आहे. आता काय करायचं, सुरी घ्यायची. सुरी नाही घेतली तरी आहे ना, हा छान असा हातानेच आवळा याच्या फोडी तयार होतात. हे बघा, काहीच गरज नाही. या अशा फोडी करायच्या आणि मधली बी आहे ना आवळ्याची, ही काढून टाकायची. छान अशा कळ्या पडतात. आणखी एक बघूयात. हे बघा, ते सगळ्या आवळ्याच्या फोडी तयार करून घेतलेल्या आहेत. आता याचा छुंदा करायचा, आंबट, गोड, चटपटीत असा. आणि त्यासाठी काय काय करायचं ते बघूया. तर सगळ्यात आधी इथे काय केलं, मी कढई घेतली आणि कढईमध्ये ना 1 पळीभर, जे तेलाच्या भांड्यात पळी असते तितकं तेल तापवण्यासाठी ठेवलं होतं. आता सगळ्यात आधी यामध्ये मोहरी घालूया. मोहरी छान तडतडू दे. मोहरी छान तडतडली की यामध्ये जाईल जिरं. आता गॅस बंद करते. यामध्ये जायतील मेथ्या, त्याचसोबत बडीशेप 1 चमचा आणि कलोंजी अर्धा चमचा. कलोंजी नाही घातली तरी चालेल, पण बडीशेप मात्र आवर्जून घाला, कारण त्याचा स्वाद खूप छान उतरतो. आता ही फोडणी गॅस पुन्हा सुरू केला, हलकीशी परतवून घेऊया. म्हणजे ते मस्त अशी खमंग होईल आणि या मेथ्या पण छान तळल्या जातील, पण करपली नाही पाहिजे फोडणी. या फोडणीचा तेवढा कमाल सुवास दरवळतोय. आता गॅस पुन्हा बंद करणार आहेत, कारण यामध्ये सुके मसाले घालायचे. सुके मसाले घालताना गॅस बंद करा, नाहीतर ते करपतील. 2 टेबलस्पून रंगाचं लाल तिखट, काळं मीठ अर्धा चमचा मिसळून घ्यायचं आहे. आता यामध्ये आवळ्याच्या फोडी घालायच्या वाफवलेल्या. आता गॅस पुन्हा सुरू करूया.
मस्त खमंग फोडणी बसलेली आहे आणि आवळ्याच्या फोडी यामध्ये छान मसाल्यामध्ये घोळवून घेऊ. वा वा वा, काय सुंदर दिसतंय. आवळ्याला छान या खमंग फोडणीचं असं छान कोटिंग चढलेलं आहे. हे आता गॅस बंद करून हे असं स्टोर करून तुम्ही खाऊ शकता जर तुम्हाला आवडत असेल तर, म्हणजे मीठ वगैरे टाकून. पण आपल्याला चुंदा करायचा जो आंबट गोड तिखट असतो, म्हणून यामध्ये मी घालते गूळ. आवळा खरंच खूप देखणा दिसतोय. आता परत मिसळत राहायचं. गॅस अगदी मंद आचेवर करून घेतलेला आहे. पाण्याचा वापर करायचा नाही. मंद आचेवर हा गूळ छान विरघळून घ्यायचा. पाणी नाही वापरायचं. काय होतं, पाणी जर वापरलं ना तर हे जास्त दिवस टिकणार नाही. जी उष्णता आहे ना कढईची, त्यामध्ये हा गूळ छान एकजीव एकसंध होतो आणि आवळ्यामध्ये अजूनही रस आहे, भरपूर रसरशीत आहे. त्यामुळे त्या पाण्यामध्ये या गुळाला पण पाणी सुटतं. गूळ अगदीच विरघळायला सुरुवात झाली. छान असं त्याला कोटिंग चढतो. बघा, पाण्याचा अजिबात वापर केलेला नाही आहे. तरी बघा, आवळा शिजवलेला जो रस असतो त्यातूनच भरपूर पाणी निघालेलं आहे. आणि बघा, हे छान रसरशीत झालेलं आहे. आता आणखी एक 10 मिनिटं या गुळामध्ये हे आपल्याला शिजवून घ्यायचं. 10 मिनिटाच्या वर जास्त शिजवायचं नाही. तर हे शिजत असताना यामध्ये चवीपुरतं मीठ घालूयात. काळं मीठ घातलेलं आहे, त्यामुळे रेग्युलर मीठ जरा पेटवून. चला, तर आता आहे ना, हे 10 मिनिटं मी शिजवून घेतलेलं आहे. गॅस बंद करते. जास्त शिजवायचं नाही. हे बघा, मस्त असा रसरशीत झालेला आहे हा चुंदा. आणि हे आत्ता जरी तुम्हाला गुळाचं असं पाणी पाणी दिसतंय, पण काळजी नका करू, मी तुम्हाला दाखवते थोड्या वेळाने. हे बघा, आता हे झालंय. कसं ओळखायचं? हे जे गुळाचं पाणी आहे ना, हे घ्यायचं, हलकंसं थंड करून घ्यायचं आणि हे या डिशमध्ये घालायचं. हे बघा, याचा शेवटचा जो ड्रॉप आहे ना, हा एकदम असा दाटसर पडतो. याचा अर्थ याचा पाक आपला छान तयार आहे. हे बघा, हा शेवटचा थेंब महत्त्वाचा आहे. हा छान एकसंध पडतोय. त्याची गोळी होती खाली पडल्यावर, याचा अर्थ पाक आपला तयार आहे. याच्या पुढे नका शिजवू. काय होईल, आत्ता जरी तुम्हाला पातळ वाटलं तरी जसजसा वेळ जातो, थंड होत जातो, तसा गूळ आहे, थंडीचे दिवस आहेत, ते आटलं जातं. तर आता तुम्हाला दाखवते, हे आधी पूर्ण थंड करून घेऊ. चला, तर मग इथे ना हा आवळा चुंदा तयार आहे. हे बघा, एक साधारण 2 ते 3 तास गेलेत आणि हा रस बघा एकदम घट्ट झालेला आहे, दाटसर झालेला आहे. कमाल, क्या बात. हा आवळ्याचा चुंदा जर बरणीमध्ये भरून फ्रीजमध्ये जर तुम्ही साठवण्यासाठी ठेवला तर 1 वर्षभर छान टिकतो. काहीच होत नाही त्याला, बुरशी वगैरे काही नाही लागत. रूम टेम्परेचरवर देखील राहतो. 2 ते 3 महिने आरामशीर टिकतो, बुरशी न लागता. कमाल दिसतोय, कमाल लागतो. आणि मुख्य म्हणजे चटपट येते. म्हणजे तेच लोणचं खाण्यापेक्षा हा एक उत्तम आणि वेगळा पर्याय आहे. पुन्हा भेटूयात अशा चटपटीत रेसिपीजसोबत. तोवर मस्त राहा, खुश राहा, आनंदी राहा आणि सगळ्यात महत्त्वाचं खात राहा. मधुराज रेसिपी, महाराष्ट्राची अस्सल चव.